हा नाना आणि हा निसर्ग 10 रुपए का एक, 20 रुपए का 3. आम्हाला वैभव भेटलं. वैभव थोडं बाहेर गेलं. हे मी राज जाधव, आपका आपला सिनेमॅटिक राज. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर संडे एपिसोड थोडासा डिले झाला आहे कारण काही प्रॉब्लेम मध्ये होतो, त्यामुळे मी संडे एपिसोड कंटिन्यू नाही करू शकलो. आता मी चाललो ऑफिसला. ऑफिसवरून आम्ही जाणार आहे साताऱ्याला, कारण वैभवच्या भावाचं लग्न आहे. त्यामुळे आम्ही चाललो आहे साताऱ्याला. मी, तन्मय सर, अभिजित सर, सागर सर, परवेज, मी पाच जण चाललो जी वॅगनारमध्ये. आता निघतो. मग ऑफिस गेल्यानंतर तिकडे भेटतो. कोण कोण असणार आहे ते तुम्हाला क्लिअर मी नाव सांगितले. बघा आम्ही कसं जातो, किती एन्जॉय करत जातो. कंटिन्यू राहा. आणि हा ब्लॉग खूप टायमानंतर येणार आहे आणि मी पण ब्लॉग खूप टायमानंतर शूट करतोय. तर परत एकदा तुमचा भाऊ तुमच्यासाठी न्यू एपिसोड घेऊन येतोय. असंच बघत राहा आणि कंटिन्यू करत राहा. आता आलोय मी खालती. ही वैभवची गाडी आहे. ऑफिसपर्यंत त्याच गाडीने जाणार. पुढे ही गाडी परत गौरव घरी घेऊन येईल आणि दुपारीच निघू. 2 ते 3 वाजेपर्यंत आम्ही निघू. कंटिन्यू राहा भावांनो. आज एन्जॉय करणार आहे आपण. चला. तर मित्रांनो, तुम्हाला जसं सांगितलं तसं आता आम्ही निघालोय. आम्हाला पिक करायला आलेत आमचे नाना, अभिजित नाना पाटील, तन्मय सर इथं, परवेश आणि आपली जी वॅगनार. तर आता आम्ही इथून जाणार, सागर सरांना पिकअप करणार, त्यानंतर डायरेक्ट पुणे. वैभवला फोन करून सांगितलं की आम्ही निघालो इथून. आणि हे जे शर्ट दिसतंय, सकाळी मी पिंक कलरचं टी शर्ट घातलं होतं आणि हे शर्ट मी श्वेतालीला दिलं होतं. तिने हे केलं, मस्त वाटतं. जर तुम्हाला पण करायचं असेल तर मी इथे कॉन्टॅक्ट नंबर टाकेल, तिला कॉन्टॅक्ट करा आणि तिच्याशी बोलून घ्या. तुम्हाला चांगल्या प्राईसमध्ये चांगलं बेटर करून देईल. आता इथे शॉर्ट झालाय. सागर सर आम्हाला थोडं पुढे या करून पुढं घराच्या घरचे घेऊन जातात. थोडं पुढे या, अजून थोडं पुढं घराच्या खाली. मला दिसलं त्या साईडून गाडीमध्ये डायरेक्ट पुढं बोलायचं होतं. नाना पहचाना मुझे. हा नाना स्कैम कर रहा हमारे थोडा आम्ही आलो वडापाव खायला. काय खाणार आहेस? वडापाव अभी गिरता तो क्या मिला तुमको हे करके? नाना कसा होता वडापाव? आम्ही वडापाव खातोय, गरम वडापाव. बघा अजून चालू वडापावला. तर मी सरनी सेकंड घेतला आणि फर्स्ट टाइम मी 2 खाणार. जायची तयारी सुरू झाली. सगळ्यात पहिले चांगलं काम करण्या पहिले आपण नारळ वगैरे फोडतो, त्यानंतरच पुढे जातो. सत्का गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघा. पहिला जाऊ तसं लागली. चला. मित्रांनो, आता आम्ही पुण्याला पोचणार आहे काही मिनिटात. थोड्याच मिनिटात आम्ही पुण्याला पोचू. आता इथे थांबलोय थोडं पाय रिलॅक्स करण्यासाठी. हे हायवे आणि हा निसर्ग. भेटू डायरेक्ट आपण पुण्यानंतर. तर मित्रांनो, आता आम्ही पुण्यात पोचलोय. पुण्यात आता इकडे CNG भरणार आहे, त्यानंतर आम्ही इकडे निघू. काकाकडून आपण घेतले मावा कुल्फी. 10 रुपए का एक, 20 रुपए का 3. आप भी खाइए, फैमिली को भी लेके जाइए. आम्ही पोचणार होतो 9 वाजता. वाजले 10:30. अजून आम्ही पोचलो नाहीये. तिकडे डीजे वगैरे सगळं बंद झालाय. जो भी लेट हुआ है राज की वजह से हुआ है, क्योंकि राज ने मैप ढंग से दिखाया आगे बैठा है खाली, पुढे बसला आहे. एक स्टोरी डाला है सुबह से, बस बाकी कुछ नहीं है. तर मित्रांनो, आम्हाला वैभव भेटलं. वैभव थोडं बाहेर गेलाय, झाडझूड. आता आम्ही चाललोय दुसऱ्या घरी. गावदेव संपलाय. आमच्या नशिबात काहीच नाहीये. काय बोलतो बरं? काय भेटलं? कुछ नहीं है भाई. अभी जाने का, जेवण खाने का, आणि सोने का. इथून 1 किलोमीटर दूर आहे. तिथं पोहोचल्यानंतर मग भेटतो तुम्हाला. त्याला बोलतो तो वैभ्या सोन्या. आणि आम्ही आता आलो सगळं संपल्यावर. तर आता आम्ही इथे आराम करू. थोडं खूप थकलोय. ज्या गोष्टीसाठी आम्ही आलो होतो ती गोष्ट आम्हाला भेटलीच नाही. तर बघा मित्रांनो, आम्ही आता आहे टेरेस वरती. सगळे लोक काहीच नाही इथे. आजूबाजूला सगळं काढू. आता आमचं झालंय जेवण. आम्ही जेवलोय. तेच मला टॉर्च देते.
आता झाली सकाळ आणि आम्ही सगळे झाले फ्रेश आणि वैभवने आम्हाला चारलाय नाश्ता. वैभवचं प्रीमियम घर आहे, कडक बनवलं वैभव घर. माझा पाय पण सुजलाय का दिसलं असेल. हे बघा पाय सुजलं, काळजी घ्यावं लागेल मित्रांनो, नाही तर शॉर्ट आहे. फ्री झाल्यावर आम्ही भेटू. आता आम्ही चाललोय थोडं बाहेर फिरण्यासाठी, उमनीमध्ये चाललोय आणि एवढं सगळं. मी काय म्हणतो, बाहेर मारू का? कुठं सुटायचं, मारायची सागर सर आलेत आणि आम्ही स्वतः निघतो आता. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो इथे घोडा नाचतो. एकदम शिस्त पद्धतीत काम झालं पाहिजे मालकाच्या 2 पायाच्या मध्ये. तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालं. जेवण कसं होतं? जेवण कसं होतं? जेवण चांगलं, आमरस पण चांगलं. वांग्याची भाजी. धन्यवाद वैभव शेठ, एवढी सगळी अरेंजमेंट केल्याबद्दल. रात्री आम्ही चाललोय बाहेर, म्हणजे थोडं वॉकिंग, त्यानंतर मग प्रेझेंटिंग, त्यानंतर आम्ही घरी निघीन. हे बघा आमचा क्रिकेटर कुठेही असाच असतो. मस्त असं त्यांनी घोडा वगैरे नाचवलं, लग्न झालं. लग्नाचं एक मी शॉर्ट क्लिप घेतलं, त्याला शूट करून देणार आहे. आता आम्ही इथून निघतोय. वैभव बाय बाय, थँक्यू मेरा भाई, तू खूप चांगली सोय केली आमच्या. चलो बाय बाय बाय. चला आता आम्ही निघतोय घरी. साताऱ्यात भेटला आम्हाला तो पहिला आला होता तो गावी, मग आम्हाला तो साताऱ्यामध्ये भेटला. आमच्या अगोदर येऊन बसला इथे. आता आम्ही थांबलो गॅस सीएनजी पंप आहे, अर्धा तासापासून थांबलो. मी झोपलो होतो त्यामुळे मी ब्लॉग शूट नाही केला. आता उठलो. आता आम्ही इथे चाय प्यायला थांबलो होतो आणि हे नुसतं फोटो करते. काय फोटोचा शॉक आहे काय माहिती. निघायचं ना, एक फोटो काढून जाऊया.